नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झाले आहेत त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता जरी 10वी पास झाला असाल तर आता कोरोनामुळे जी तुमची एक्झाम्स कॅन्सल झाली होती बोर्डाची, तर बोर्ड म्हणजे आपल्या शासनाने असं जाहीर केलं की तुमची 11 ची सीईटी होणार आहे. म्हणजे तुम्हाला जर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सीईटी द्यावा लागणार आहे. तर बघा आपण आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी वन शॉट लेक्चर बनवत आहोत मॅथमॅटिक्सचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जी सीईटी द्यायची आहे ती कशा प्रकारे होणार आहे, त्याच्यात जी एमसीक्यूज होणार मोस्टली तुम्हाला मग एमसीक्यू ची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त एमसीक्यूज आपण या वन शॉट लेक्चर मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, बाकी थ्योरी पोर्शन तर तुम्ही केलेलाच असतो. ठीक आहे, मग तुम्हाला एमसीक्यूज नवीन काय आहे याच्यामध्ये की एमसीक्यूज, मग एमसीक्यूज कसे सॉल्व्ह करायचे, सॉल्व्ह करण्यापेक्षा ते कमी वेळात आणि कमी रायटिंग करता कसे सॉल्व्ह करायचे, म्हणजे कमीत कमी वेळामध्ये किती जास्तीत जास्त क्वेश्चन कसे करता येतील हे आपण बघणार आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे कोणी 10वीचे जे जर विद्यार्थी असतील मित्रमैत्रिणी, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना 11च्या सीईटी म्हणजे चांगल्या प्रकारे देता येईल. ओके, तर बघा आपण पहिला चॅप्टर आहे आता आज सुरू करतोय, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. तुमचा अल्जेब्राचा फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर बघा आपण वन शॉट लेक्चर मध्ये मोस्टली आपण एमसीक्यूज घेणार आहोत. ठीक आहे, थ्योरी क्वेश्चन्स किंवा थ्योरी जी आहे ती तुम्ही ऑलरेडी शिकलेली आहे, तर मोस्टली आपण एमसीक्यूज कव्हर म्हणजे जास्तीत जास्त एमसीक्यू ची तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी. ओके, तर बघा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, तर अगोदर आपण एक समरी म्हणून थोडंसं रिव्हिजन घेऊयात लिनियर इक्वेशन्स मध्ये आपल्याला काय काय बघायचं. ओके, तर पहिल्यांदा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर बघा काय आहे लिनियर इक्वेशन्स मध्ये टॉपिक्स काय आहेत आपल्याकडे, बघा मेथड ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ओके, मग बघा तर इथे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मध्ये मेथड्स आहेत लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या. बरोबर, सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स काय आहे, ग्राफिकल मेथड आहे, क्रॅमर्स मेथड आहे. ठीक आहे, क्रॅमर्स रूल. बरं, सोबतच आपण कोणत्या अजून कोणती मेथड वापरतो, जी आपण रेग्युलर जर सायमल्टेनियस इक्वेशन्स असतील तर त्यांना ऍड करतो किंवा सबट्रॅक्ट, एका इक्वेशनला मल्टिप्लाय किंवा दोघांना मल्टिप्लाय करून ऍड सबट्रॅक्ट. ओके, त्या रेग्युलर मेथड. त्यानंतर इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ओके, मग त्याच्यानंतर आपल्याला बघायचे बघा इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, म्हणजे असे काही इक्वेशन्स आहेत जे की नॉन लिनियर आहेत, त्यांना आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचे लिनियर इक्वेशन्स मध्ये. त्याच्यानंतर बघा ऍप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. मग सायमल्टेनियस इक्वेशन्सचे काही ऍप्लिकेशन्स आहेत. ऍप्लिकेशन्स कुठे आहेत की जसे तुम्हाला काही वर्ड्स प्रॉब्लेम दिलेले असतात की दोन नंबर्स आहेत की ज्यांचे ऍडिशन समथिंग समजा आहे आणि त्यांचं डिफरन्स असा आहे, त्या दोन नंबर्स फाइंड करा. मग असं दिलेलं असेल तर तिथे आपण काय करणार, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा वापर करणार, म्हणजे लिनियर इक्वेशनचा वापर करणार. ओके, बघा लिनियर इक्वेशन्स, तर मग लिनियर इक्वेशन म्हणजे काय, यस आपल्याला महत्वाचं काय आहे की लिनियर इक्वेशन म्हणजे काय. म्हणजे लिनियर इक्वेशन बघा, जसं लिनियर इक्वेशन्स जर तुम्ही लिनियर ऐकले याचा अर्थ काय, लिनियर म्हणजे काय, डिग्री वन. ओके, बघा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजे काय, an equation which contains two variables x and y. टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, दोन व्हेरिएबल्स असले पाहिजे x आणि y. बरोबर, जर एखादा इक्वेशन दोन व्हेरिएबल्स मध्ये असेल त्याला काय म्हणणार आपण, टू व्हेरिएबल्सचं इक्वेशन. इथं काय सांगितलं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर म्हणजे काय, प्रत्येक टर्मची डिग्री वन पाहिजे. बरोबर, the degree of each term containing variable, the degree of each term containing variable is 1. okay, बघा त्याचं जनरल इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे काय आहे तुमचं जनरल इक्वेशन ऑफ, ठीक आहे ना, लिनियर इक्वेशन. ठीक आहे, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन ऑफ. ओके, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा हा जनरल फॉर्म आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. बघा लिनियर कशाला बनणार, जिथे an equation is called linear equation into variables, linear equation if there exists an term. ओके, एखादी टर्म आहे. ओके, द टर्म डिग्री ऑफ इच टर्म. ओके, द डिग्री ऑफ इच टर्म, डिग्री म्हणजे काय, x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर 1 आहे. द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. आता इथे तुम्हाला c आहे, हा काय कॉन्स्टंट आहे, मग त्याची डिग्री नसणार आहे, म्हणजे डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड लिनियर इक्वेशन. ओके, आणि x आणि y मध्ये आहे म्हणजे दोन टू व्हेरिएबल्स मध्ये आहे, मग त्याला काय म्हणणार, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, तर लक्षात घ्या लिनियर म्हणजे काय,
तर जिथे जिथे तुम्हाला जिथे जिथे तुम्हाला काय दिसणार आहे व्हेरिएबल, ओके, इक्वेशन मध्ये जिथे तुम्हाला व्हेरिएबल दिसणार आहे त्या टर्मची, आता ही एक्स ही एक टर्म झाली, बी वाय एक टर्म आणि सी एक टर्म आहे, ओके, टर्म इक्वेशन पूर्ण इक्वेशन आहे आणि त्यामध्ये जे एक आहे त्यांना काय म्हणणार आपण टर्म्स, ओके, तर एक एक टर्म आहे ती, मग प्रत्येक टर्मची डिग्री 1 असली पाहिजे पण कंटेनिंग व्हेरिएबल, ओके, म्हणजे व्हेरिएबल असणाऱ्या टर्मची डिग्री ही 1 असावी, ओके, त्याला काय म्हणणार आपण लिनियर इक्वेशन. आणि टू व्हेरिएबल्स मध्ये काय, दोन व्हेरिएबल्स मध्ये इक्वेशन आहे म्हणून त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतात, ओके. लिनियर, जसंही तुम्ही आता लिनियर ऐकलं तर काय लक्षात ठेवणार की डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे प्रत्येक टर्मची जिथे व्हेरिएबल आहे. जसं आपण काय म्हणतो बघा, क्वाड्रॅटिक बघितलेलं असतं तुम्ही, क्वाड्रॅटिक याचा अर्थ काय, इक्वेशनची डिग्री किती असते 2, ओके. तर लिनियर इक्वेशन म्हणजे काय, त्याची डिग्री 1 असणार आहे. आणि लिनियरचं वेगळे, क्वाड्रॅटिक मध्ये तरी तुम्हाला फक्त एकच टर्म म्हणजे हायेस्ट टर्म डिग्री 2 पाहिजे, पण लिनियर मध्ये काय सगळीकडे थ्रूआउट डिग्री 1च पाहिजे, बरोबर. सगळीकडे थ्रूआउट काय असली पाहिजे डिग्री 1, म्हणजे जिथे तुम्हाला व्हेरिएबल दिसेल तिथे काय असलं पाहिजे डिग्री 1 त्या टर्मची. तर बघा याला लिनियर इक्वेशन म्हणतो. तर आपण डायरेक्टली आता मोस्टली जे आहेत एमसीक्यूज घेणार आहोत, तर तुम्हाला तिथे लक्षातच येईल. तर क्रॅमर्स रूल किंवा क्रॅमर्स रूल काय असतो किंवा क्रॅमर्स मेथड, ग्राफिकल मेथड, बघा ग्राफिकल मेथडची तुम्हाला इथे गरज नाही. येस, ग्राफिकल मेथड वरती एमसीक्यूज मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करण्याची गरज नाही पडणार, म्हणजे क्रॅमर्स रूल वापरावा लागेल किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे करून इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल, सायमल्टेनियस इक्वेशन्स. मग हे इक्वेशन्स तर मग हे तुम्हाला सॉल्व्ह करावे लागणार आहे. तर ते ग्राफिकल मेथड तर येणार नाही एमसीक्यूज मध्ये, मग बाकीचे जे काही आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहेत एमसीक्यूज मोस्टली. मग इथे क्रॅमर्स मेथड वगैरे आपण डिस्कस करण्याची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी ती शिकलेली आहे. आपण एमसीक्यू सॉल्व्ह करणार तुमच्या लक्षात. तर बघा आता सुरुवात करूयात एमसीक्यूज ला. ओके, बघा, व्हॉट इज द डिग्री ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, ओके. क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती बघा. व्हॉट इज द डिग्री, ओके, डिग्री ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. चला, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मध्ये डिग्री किती असते. आता जसंच तुम्हाला लिनियर दिसलं ना, लिनियर डोळे झाकून काय सांगणार की डिग्री किती आहे 1. यस, ए वरती लॉक करायचंय, ठीक आहे. बघा डिग्री किती आहे 1. लिनियर हा शब्द दिसला, इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ते तर नंतर जाऊ द्या. इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, त्याच्यावरून डिग्री नाही समजत आपल्याला. डिग्री कशावरून समजते, लिनियर वरून. जसंही लिनियर शब्द ऐकणार, लिनियर इक्वेशन इन एन व्हेरिएबल असू द्या, त्याची डिग्री किती असणार आहे 1 असणार आहे, ओके. म्हणजे ऑप्शन नंबर ए काय झाला करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर ए वरती लॉक करा. नेक्स्ट क्वेश्चन, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, ओके. आता आपल्याला काय सांगायचे, विच ऑफ द फॉलोइंग इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर म्हणजे काय, डिग्री 1 पाहिजे, बरोबर, प्रत्येक टर्मची जिथे जिथे व्हेरिएबल आहे. मग पहिला ऑप्शन बघा, इथे एक्स स्क्वेअर दिसतोय, नो, वाय व्हेरिएबल आहे मग नाही, ठीक आहे, कॅन्सल ऑप्शन. डिग्री 1 आहे का नाहीये, फक्त इथे 7y ची डिग्री, या टर्मची डिग्री आहे, पण एक्स स्क्वेअर दिसतोय ना, डायरेक्ट कॅन्सल. इथे बघा ऑप्शन नंबर डी, एक्स वाय, एक्स ची डिग्री 1, वाय ची डिग्री 1. डिग्री म्हणजे काय, पॉवर, एक्स ची पॉवर 1, वाय ची पॉवर. पूर्ण टर्मची डिग्री किती होणार आहे 1 + 1 म्हणजे 2. म्हणजे हा पण ऑप्शन चाललाय का. आता राहिला बी आणि सी. इथे बघा, इथे काय 0x, इथे काय 0y. हा 0 काही यूज नाही, फक्त 6y = 3 या टाइप मध्ये आहे. म्हणजे हे काय झालं, लिनियर आहे, पण कशामध्ये, फर्स्ट व्हेरिएबल 1 व्हेरिएबल मध्ये, ओके. मला काय पाहिजे 2 व्हेरिएबल मध्ये. इथे बघा 4m + 3n = 12. हे काय झालं करेक्ट आन्सर. व्हेरिएबल आहेत एम आणि एन, 2 व्हेरिएबल मध्ये आहे. एम आणि एन 2 व्हेरिएबल्स आहेत. लिनियर आहे. एम आणि एन ची बघा पॉवर किती आहे 1, म्हणजे डिग्री किती झाली 1. या टर्मची डिग्री, या टर्मची डिग्री, जिथे व्हेरिएबल आहे 1 आहे, बरोबर. म्हणजे या हे जे आहे लिनियर इक्वेशन आहे आणि इन टू व्हेरिएबल्स आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. ऑप्शन नंबर डी चालला गेला होता अगोदर, ए पण चालला गेला होता, बी पण गेला, ओके. म्हणजे सी काय झालं करेक्ट आन्सर, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, ओके. तर ऑप्शन नंबर सी काय आहे करेक्ट आन्सर. यस, तर ऑप्शन नंबर सी वरती लॉक करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, ओके. सी द नेक्स्ट क्वेश्चन. In 4x plus 7y minus 3 is equals to 0, what is the value of b and c. बघा b आणि c ची व्हॅल्यू विचारली, तर लक्षात ठेवा आता ax plus by plus c is equals to 0 हे काय आहे तुमचा जनरल फॉर्म आहे, बरोबर. हा काय आहे जनरल फॉर्म, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म आहे. ax plus by plus c is equals to 0, बरोबर.
म्हणजे आपल्याला काय विचारलंय, बी आणि सी विचारलाय. म्हणजे काय, वायचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट. वायचा कोइफिशियंट इथे किती आहे, 7, म्हणजे वायचा कोइफिशियंट झाला 7. सी कॉन्स्टंट इथे काय, -3. 7, -3 म्हणजेच ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर सी काय झाला, करेक्ट आन्सर. ओके, लॉक करूयात ऑप्शन नंबर सी ला. नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर ड्रॉइंग ग्राफ ऑफ, ठीक आहे ना, ग्राफ ऑफ 4x. बघा, तर ग्राफ ड्रॉ करायचा, हे दिलेलं तुम्हाला फंक्शन आहे 4x + 5y = 19. ठीक आहे, लिनियर इक्वेशन आहे. इफ x = 6. ग्राफ ड्रॉ नाही करायचे, काय करायचे, फॉर ड्रॉइंग म्हणजे आम्हाला ग्राफ ड्रॉ करण्यासाठी कशाचा, याचा. काय दिलं, इफ x = दिलेला आहे, y विचारलाय. काहीच गरज नाहीये, जस्ट x = 6 इथे सबस्टिट्यूट करा. काय आहे, 4x + 5y = 19. x च्या जागी 6 ठेवा, 4 × 6 + 5y = 19. बरोबर आहे ना. आपण x चा जर म्हणजे एखादा x चा आपल्याला कोऑर्डिनेट दिला, तर आपण त्याच्यावरून y चा फाइंड करतो आणि तो पॉइंट ड्रॉ करतो. बरोबर आहे, ग्राफ पेपर वरती. हा झाला 24 + 5y = 19. 5y = 19 - 24 which is equals to -5. ओके, म्हणजे 5y = -5, therefore y = -5/5 which is equals to -1. म्हणजे y = काय आलेला आन्सर, -1. ओके, म्हणजे बघा ऑप्शन नंबर ए. ठीक आहे ना, ऑप्शन नंबर ए काय झाला तुमचा करेक्ट आन्सर. चला लॉक करा ऑप्शन नंबर ए ला. आले लक्षात, सिंपल क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, what is the degree of 2/2 determinant? What is the degree of 2/2 determinant? ठीक आहे ना, तर 2/2 डिटर्मिनंट ची डिग्री काय असते, 2/2 डिटर्मिनंट ची डिग्री 2 असते. लक्षात ठेवा, the degree of 2/2 determinant is 2. ओके, ऑप्शन नंबर ए वरती लॉक करा. बघा, डिग्री ऑफ 2/2 डिटर्मिनंट इज 2. ओके, तर लक्षात ठेवायचे बघा, असा क्वेश्चन विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके, तुम्ही सोबत सॉल्व्ह करू शकता. जर येत असेल तर लगेचच आन्सर कमेंट मध्ये टाका. ओके, लगेचच आन्सर कमेंट मध्ये टाकायचे, पण आन्सर मागे येऊन नका टाकू. व्हिडिओ स्टॉप करा, आन्सर करा आणि नंतर व्हिडिओ स्टार्ट करा. ओके, सायमल्टेनियस बघा, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके, आता बघा इक्वेशन काय दिलेले, 99x. यस, इक्वेशन बघा, जस्ट मोमेंट. ओके, 99x + 101y = 499. बघा इथे 101x + 99y = 501. फाइंड x + y. आता इथे बघा तुमच्या लक्षात येईल, इथे जो x चा कोएफिशिएंट आहे, इथे y चा आहे. बरोबर, आणि इथे जो y चा आहे, इकडे x सॉरी, इथे जो y चा कोएफिशिएंट आहे तो इकडे x चा कोएफिशिएंट आहे, आणि इथला y चा कोएफिशिएंट इकडे y ला. ओके, बघा हा y चा इकडे x ला, x चा y ला इंटरचेंज झालेले. बरोबर, तर मग पहिलं जे इक्वेशन आहे 99x, x चा कोएफिशिएंट इथे बघा y ला 99. बरोबर, म्हणजे y चा कोएफिशिएंट आहे. मग काय करायचं, अशा मला काय विचारलंय, x + y. असं जर असेल की पहिल्या इक्वेशन मधला x चा कोएफिशिएंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट आहे, आणि y चा जो कोएफिशिएंट आहे तो इकडे x चा कोएफिशिएंट आहे, असं जर असेल आणि x + y विचारला, तर दोन्ही इक्वेशन्सचं ऍडिशन करायचं. ओके, बघा हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करायचो, पहिल्यांदा या इक्वेशन्सला ऍड करायचो, नंतर सबट्रॅक्ट करायचो आणि आलेल्या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करायचो. ओके, तर x + y विचारल्याला डायरेक्टली ऍडिशन करायचे. बघा, पहिलं इक्वेशन आहे 99x + 101y = 499. दुसरं आहे 101x + 99y = 501. ओके, ऍडिशन करा. 99 + 101 is 200. ओके, प्लस 200y = ठीक आहे 1000. ओके, 499 + 501 1000. ठीक आहे, 200 ने डिवाइड केलं तर काय भेटेल, x + y. आता 200 ने डिवाइड करा, 1000/200, 0 0 कॅन्सल होईल, आणि काय भेटणार आहे आपल्याला, x + y = 5. ओके, आलं लक्षात, x + y = 5 भेटणार आहे. ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. तर ऑप्शन नंबर ए ला लॉक करूया. यस, आलं लक्षात, काहीच नाही करायचंय. बघा, जस्ट इथे x चा कोएफिशिएंट इकडे y ला आहे, आणि इथला x चा इकडे y ला. बरोबर, इंटरचेंज म्हणजे x चा कोएफिशिएंट इकडे y ला गेला आणि y चा x ला गेलेला. x + y विचारला, डायरेक्टली ऍडिशन करायची. ओके, नेक्स्ट बघा,
चला चिन्ही क्वेश्चन आलेला, सिंपल क्वेश्चन, हा तुम्ही लगेचच कराल. ठीक आहे, चला लवकर सांगा कमेंट मध्ये टाकत चला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ठीक आहे, आता तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व्ह करून भरपूर सॉल्व्ह केलेले असणार. ठीक आहे, बघा काय आहे, 5 3 -7 -4. ओके, हा -7 -4 असं नाही लिहिणार. ओके, -7 आणि हा -4. ओके, मग याचा डिटर्मिनंट कसा फाइंड करतो? डिटर्मिनंट या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 5 × 4 -3 × -7. ओके, 5 × 4 is 20 -3 × 7 -7 आहे म्हणजे -21, which is equals to 20 + 21 is equals to 41. तर ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर बी आहे, ऑप्शन नंबर बी 41. तर ऑप्शन नंबर बी वरती लॉक करूयात. ओके, आलं लक्षात? सिंपल चिन्ही क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ठीक आहे, आता हा परत एक चिन्ही क्वेश्चन आहे. ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह करा हा. यस, बघून घ्या, सिंपल आहे, डिटर्मिनंट तुम्हाला फाइंड करता येतो. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, बघा, इन अ लिनियर इक्वेशन x + by is equals to c, the values of a and b cannot be equal to. ओके, बघा काय सांगितलं मला की x + by is equals to c, the values of a and b cannot be equal to. लिनियर इक्वेशन मध्ये a आणि b च्या व्हॅल्यूज नॉट इक्वल टू म्हणजे नकोय. कोणत्या नकोय? 1 चालतो का? चालतो. रिअल नंबर्स चालतात. 2 चालतो. मग काय नकोय? 0. बघा लक्षात घ्या, इन लिनियर इक्वेशन x + by is equals to c, the values of a and b cannot be equal to 0. a आणि b जर 0 झाले तर इक्वेशन फॉर्म होईल का? लिनियर राहणार नाही, ते कॉन्स्टंटच राहील फक्त. ओके, ते कॉन्स्टंट फंक्शन होईल, इक्वेशन तयार होणार नाही. ओके, म्हणजे a आणि b इथे 0 असू शकत नाहीत, म्हणजे कॅनॉट बी इक्वल टू 0. ऑप्शन नंबर सी आहे करेक्ट आन्सर. यस, ऑप्शन नंबर सी वरती लॉक करा, 0. ओके, नेक्स्ट बघा, लक्षात ठेवा, a आणि b नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू 0, कॅन नॉट बी इक्वल टू 0. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जस्ट अ मोमेंट, आपण त्याला थोडस. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स फाइंड p. आता बघा, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स p and q फाइंड p. p फाइंड करायचं, काय दिलंय? इफ dp दिलाय, dq दिलाय आणि d दिलाय. बघा, आणि मला काय विचारलं? p फाइंड करायला. बघा, माझ्याकडे क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला आहे. बघा, क्रॅमर्स रूल किंवा क्रॅमर्स मेथड किंवा डिटर्मिनंट मेथड काय असतो? x इज इक्वल्स टू dx अपॉन d आणि y इज इक्वल्स टू काय असतं? dy अपॉन कॅपिटल D. ओके, जर इक्वेशन x आणि y मध्ये असेल तर इक्वेशन कोणत्या व्हेरिएबल मध्ये असेल? एक्स वाय व्हेरिएबल मध्ये. आता इथे पी क्यू दिले, याचा अर्थ इक्वेशन कोणत्या व्हेरिएबल मध्ये असणार आहे? पी आणि क्यू हे व्हेरिएबल्स मध्ये असणार आहे. मग डीपी दिलेला आहे, तर पी इज इक्वल्स टू काय असेल? क्रॅमर्स रूल नुसार डीपी अपॉन डी. ओके, आपल्याला काय फाइंड करायचा? फक्त पी फाइंड करायचा आहे. डी क्यू शी आपल्याला काही घेणं देणं नाही. मग डीपी बघा किती आहे? 39. डी किती आहे? 13. ठीक आहे, 13. मग डिवाइड करा, काय येणार आहे? 3. ठीक आहे ना, 13 ने जर डिवाइड केलं 39 ला तर किती येणार आहे? 3. बघा, मग ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए वरती लॉक करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन्स आहेत बघा, तुम्हाला जस्ट लक्ष द्यायचंय. बघा नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स दिस. ओके, बघा इथे दोन इक्वेशन्स दिलेत आणि dx ची व्हॅल्यू विचारली. बघा, क्रॅमर्स रूल नुसार dx ची व्हॅल्यू असते डिटर्मिनंट. इथे काय असतो? बघा, dx म्हणजे काय? इथे काय येणार? कॉन्स्टंट, आणि इकडे काय? y. बघा, ज्यावेळेस आपण d फाइंड करतो, याचा अर्थ काय? d म्हणजे काय? कशाचा डिटर्मिनंट असतो? x चे कॉलम्स आणि y चे कॉलम्स. dx म्हणजे काय? x चे कॉलम्स आपण डिलीट करणार किंवा रिप्लेस करणार, कशाने? कॉन्स्टंटने. ठीक आहे, मग x च्या जागी काय? कॉन्स्टंटने रिप्लेस करणार. ठीक आहे, dx इज इक्वल्स टू बघा, म्हणजे पहिल्यांदा काय येणार? कॉन्स्टंट -11 9. ओके, -11 9, आणि ते दुसरा कॉलम कशाचा असणार? y च्या कोएफिशिएंटचा 2 आणि -4. यस, इथे बघा 2 आहे, इथे दिसतोय -4. यस, y चे कोएफिशिएंट. फक्त पहिला जो कॉलम आहे x च्या कोएफिशिएंटचा कॉलम, तो आपण d मधून रिप्लेस करणार कॉन्स्टंटच्या कॉलम्सने. ओके, कॉन्स्टंट. ओके, बघा -11. आता मग डिटर्मिनंट फाइंड करा, सिंपल आहे, चिन्ही क्वेश्चन आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन -11 × -4
-2 × 9 किती भेटणार आहे 44 -18 ओके विच इज इक्वल टू काय होणार आहे बघा 44 -18 यस 26 यस मग किती होणार आहे dx इज इक्वल टू 26 म्हणजेच काय झालं ऑप्शन नंबर ए सी नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन घ्या ठीक आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा काय सांगते व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी आता डी ची व्हॅल्यू फाइंड करायची फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स ठीक आहे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेली कॅपिटल डी ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची काय असतो कॅपिटल डी कशाचा असतो एक्स आणि वाय च्या कोएफिशिएंटचा डिटर्मिनंट असतो बरोबर पहिल्या इक्वेशन मध्ये काय एक्स आणि वाय चे कोएफिशिएंट 2 -5 दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय आहे 3 आणि 5 यस आणि डिटर्मिनंट तुम्हाला फाइंड कर दिस इनटू दिस मायनस दिस इनटू दिस ओके तर डिटर्मिनंट फाइंड करायचा जस्ट कॅपिटल डी म्हणजे काय आहे एक्स आणि वाय च्या कोएफिशिएंटचा डिटर्मिनंट ठीक आहे पहिल्या इक्वेशन मधला एक्स चा कोएफिशिएंट 2 वाय चा कोएफिशिएंट -5 ओके नेक्स्ट मध्ये 3 आणि 5 ओके मग याचा डिटर्मिनंट घ्या पहिल्यांदा 2 × 5 minus 3 × -5 which is equals to 2 × 5 is 10 minus 3 × -5 is -15 okay 10 minus of -15 म्हणजे काय होणार आहे 10 plus 15 which is equals to 25 ओके तर 25 काय झालं करेक्ट आन्सर तर बघा ऑप्शन नंबर आहे ए करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए ठीक आहे ना ऑप्शन नंबर ए वरती लॉक करा ठीक आहे ऑप्शन नंबर ए काय आहे करेक्ट आन्सर ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा आता ठीक आहे फास्ट क्वेश्चन बघायचे तर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर इक्वेशन्स तर बघा आता या क्वेश्चन मध्ये मला k ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि काय दिले k, 5 इज द सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स दिस ओके दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेत आणि k, 5 हा पॉइंट त्या सायमल्टेनियस इक्वेशन्सचं सोल्युशन आहे याचा सॅटिस्फाय करेल बरोबर मग काय करायचं k, 5 आता एखादी ऑर्डर पेअर कशा फॉर्म मध्ये असते x, 5 सॉरी x, y म्हणजे पहिला x चा असतो दुसरा y चा बरोबर मग काय करायचंय या दोन्ही इक्वेशन्स मध्ये किंवा कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आता आपल्याला फक्त एका व्हॅल्यू फाइंड करायची k ची मग एका इक्वेशन या इक्वेशन मध्ये काय करा हा पॉइंट सबस्टिट्यूट करा ओके चला हे पहिलं इक्वेशन घेऊया काय आहे 4x + 3y = 19 ठीक आहे x च्या जागी काय ठेवणार k कारण हा पॉइंट कसा आहे या दोघांचं सोल्युशन आहे ओके सोल्युशन आहे याचा अर्थ काय तो पॉइंट ते इक्वेशन सॅटिस्फाय करेल बरोबर प्लस 3 × y y च्या जागी काय असणार आता 5 = 19 ठीक आहे 4k + 3 × 5 is 15 = 19 therefore 4k = 19 - 15 which is equals to 4 therefore k = 4/4 ठीक आहे म्हणजे नंबर डी वन आन्सर आलेले ठीक आहे ऑप्शन नंबर डी वरती लॉक करायचे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता ठीक आहे सी द नेक्स्ट क्वेश्चन व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ठीक आहे चिन्ही क्वेश्चन एकदम चिन्ही ओके बघा काय करायचं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नेक्स्ट क्वेश्चन बघा सिंपल क्वेश्चन्स आहेत बघा तिथेच फिरून जस्ट विचारलेलं असतं बघा x + by = c and mx + ny = d and an is not equal to bm then these simultaneous equations have ओके आता बघा an काय दिलाय नॉट इक्वल टू bm दिलाय ओके मग बघा an नॉट इक्वल टू bm दिलाय जर समजा तुमच्याकडे इक्वेशन्स असले असते समजा याचा आपण काय फाइंड करूया डिटर्मिनंट यस याचा आपण डिटर्मिनंट d फाइंड करून बघूया बघा d काय असणार आहे पहिल्यांदा पहिल्या इक्वेशन मधले x आणि y चे कोएफिशिएंट काय असणार आहेत a b दुसऱ्या इक्वेशन्स चे कोएफिशिएंट x आणि y चे mn ओके तर काय होईल an - bm बरोबर an - bm आता बघा हा an - bm काय दिलाय नॉट इक्वल दिलाय म्हणजे an इज नॉट इक्वल टू bm दिलाय ओके मग जर याच्यावरून काय भेटेल मला हा bm जर इकडे गेला तर काय होईल an - bm
नॉट इक्वल टू 0. यस, डी नॉट इक्वल टू 0 आहे. डी नॉट इक्वल टू 0 याचा अर्थ काय? सोल्युशन कसं आहे? सायमल्टेनियस जे इक्वेशन्स आहेत लिनियर इक्वेशन्स त्याचं सोल्युशन कसं आहे? डी नॉट इक्वल टू 0 म्हणजे ओनली वन कॉमन सोल्युशन. ओके, कसं सोल्युशन असणार आहे? ओनली वन कॉमन सोल्युशन, युनिक सोल्युशन. ओके, ओनली वन कॉमन सोल्युशन. ऑप्शन नंबर ए वरती लॉक करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीन वरती. इफ द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट दिस इज 31. ओके, हा पण चिंदी क्वेश्चन आहे बघा. जस्ट डिटर्मिनंट ची व्हॅल्यू दिली, तुम्हाला एक्स फाइंड करायचा आहे. यस, फाइंड करता येईल सर्वांना. यस, थोडंसं वरती घेऊया बघा. डिटर्मिनंट दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस लिहायचं नाहीये जास्त, बरोबर? कमीत कमी असं नाही लिहायचं. डिटर्मिनंट ऑफ दिस डायरेक्ट दिसतंय ना, या दोघांचा गुणाकार x इंटू 7 7x मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 इंटू मायनस 5 इज मायनस 10 विच इज इक्वल टू काय दिलंय 31. म्हणजे 7x हा मायनस मायनस काय होईल प्लस 10 इज इक्वल टू 31. देयरफॉर 7x इज इक्वल टू काय होणार 31 मायनस 10 विच इज इक्वल टू 21. म्हणजे x इज इक्वल टू काय होणार आहे 21/7. ओके, 7 ने डिवाइड करा 21 ला काय भेटणार आहे 3. म्हणजे x इज इक्वल टू काय भेटला 3. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, लॉक करा ऑप्शन नंबर ए. आलं लक्षात? सॉल्व करायचा क्वेश्चन येतात, खूप स्टेप नाही करायचं, सिंपल. ओके, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 8. ओके, हा चिंदी क्वेश्चन आता तुम्हाला फाइंड करता येणार आहे. ठीक, हा क्वेश्चन तुम्ही करणार आहे दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस इज इक्वल टू 8. सिंपल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द सोल्युशन ऑफ x plus y is equals to 3 and x minus y is equals to 7 is. ओके, आता बघा काय दिलंय इथे प्लस y दिसतोय, इथे मायनस y डायरेक्ट ऍड केला. आता बघा हे इक्वेशन असे लिहायचं नाही, काहीच गरज नाही लिहिण्याची. आपल्याला कमीत कमी रायटिंग साठी तुम्हाला स्पेस कमी भेटणार. इथे x आहे, इथे काय x, या दोघांचं ऍडिशन झालं तर काय भेटणार आहे 2x. y चा झाला 0, तो लिहायची गरजच नाही, y डायरेक्टली आपण स्किप करायचा. ओके, मग बघा विच इज इक्वल्स टू कॉन्स्टंटचं ऍडिशन करा 3 + 7 10. यस, दिला आहे बरोबर. x5 वाला y ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार बघा. x + y किती दिलाय 3 दिलाय. x च्या जागी 5 ठेवा, 5 + y = 3 म्हणजे y = काय असणार आहे 3 - 5 म्हणजेच y = काय असणार आहे -2. ओके, ऑप्शन नंबर ए बघा. ऑप्शन नंबर ए 5, -2. आलं लक्षात? x 5 आहे, y -2. इथे 5 y 2 दिसतोय म्हणजे ऑप्शन नंबर डी कॅन्सल. म्हणजे ऑप्शन नंबर ए राहिला. ठीक आहे, आन्सर 5, -2. यस, म्हणजे ऑप्शन नंबर ए वरती आता लॉक करायचं. यस, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. द सोल्युशन ऑफ दिस अँड दिस इज. ओके, आता इथे दोन तुम्हाला काय दिलेत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स दिलेले आहेत. त्यांचं काय करायचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचे. बरोबर, याचं सोल्युशन फाइंड करायचे. बघा इथे प्लस y आहे, इथे मायनस y. जर दोन्ही इक्वेशन्सला मी ऍड केलं तर काय भेटणार आहे मला y 0 भेटणार. म्हणजे इथे 2x आहे, कॉन्स्टंट ऍडिशन करा 4 + 10 इज 14. बरोबर, म्हणजे x = काय 14/7 which is equal to 2. x ची व्हॅल्यू भेटली बघा मला 2. ओके, आता ऑप्शन म्हणजे ऑप्शन नंबर बी काय आहे करेक्ट आन्सर. यस, सॉल्व करायचं नाहीये क्वेश्चनला, पूर्ण ऍड करा, काहीच लिहायचं नाही, डायरेक्टली सिंपल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेचर ऑफ. आता बघा व्हॉट इज द नेचर ऑफ सोल्युशन इफ d = 0. ओके, इम्पॉर्टंट आहे बघा. d ≠ 0 असेल याचा अर्थ काय सोल्युशन कसं भेटणार आहे मला युनिक कॉमन सोल्युशन भेटणार आहे. बरोबर, कॉमन आणि युनिक असणार आहे, एकच सोल्युशन कॉमन सोल्युशन. d ≠ 0. आता d = 0 झाला तर काय भेटणार आहे बघा डू नॉट हॅव अ सोल्युशन किंवा आयदर नो सोल्युशन ऑर इनफायनाइट सोल्युशन. यस, बघा जर d = 0 झाला तर डू नॉट हॅव अ युनिक सोल्युशन. सॉरी, सोल्युशन नाही तर डू नॉट हॅव अ युनिक सोल्युशन म्हणजे युनिक सोल्युशन असणार नाही
किंवा आयदर नो सोल्युशन ऑर इनफायनाइट सोल्युशन. यस, म्हणजे आन्सर काय असणार आहे? आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ऑप्शन बी और सी. यस, ऑप्शन नंबर डी ला काय करायचंय? लॉक करायचंय. यस, ठीक आहे. लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारू शकता. डी नॉट इक्वल टू 0, युनिक सोल्युशन. डी इज इक्वल टू 0, do not have unique solution or no solution or either solution. Okay, either no solution or infinite solution. Okay, next question बघा आता. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, विच इज करेक्ट फॉर्म्युला फॉर क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला काय असतो? x इज इक्वल्स टू dx अपॉन डी. हे माहिती आहे, चिन्ही क्वेश्चन आहे. y इज इक्वल्स टू dy अपॉन डी. यस, चिन्ही क्वेश्चन, ऑप्शन नंबर ए. यस, dx अपॉन डी, dy अपॉन डी, ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता बघा हा जो क्वेश्चन आहे तुमच्या ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, बरोबर. बघा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, म्हणजे जसं आपण बघितलं ना टॉपिक की ऍप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे जे फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला काय केलेलं असेल, वर्ड्स मध्ये दिलेला प्रॉब्लेम तो आपल्याला इक्वेशन्स मध्ये द्यायचा. बघा, when 4 is subtracted from length and breadth, काय केलं? 4 is subtracted from length and breadth of the rectangle, then perimeter is 20. पहिल्यांदा बघा पेरिमीटर, पेरिमीटरचा फॉर्म्युला असतो 2 into l plus b. बघा पेरिमीटरचा फॉर्म्युला, पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल 2 into l plus b, बरोबर. बघा, देन पेरिमीटर इज 20. कधी? जर लेंथ आणि ब्रेड्थ मधून काय केलं? सबट्रॅक्ट 4. आता बघा त्याच्यातून काय सबट्रॅक्ट केलाय? एल मधून 4 सबट्रॅक्ट केला आणि ब्रेड्थ मधून 4 सबट्रॅक्ट केला तर काय भेटणार आहे? पेरिमीटर 20 भेटणार आहे. बघा 2 ने डिवाइड करूया, 10 इज इक्वल्स टू हा होईल एल मायनस 4 प्लस बी मायनस 4 इज इक्वल्स टू हा एल प्लस बी, हा -4 आणि -4 काय होणार आहे? -8. म्हणजे मला एल प्लस बी काय भेटणार आहे? एल प्लस बी इज इक्वल्स टू 10 - 8. यस, सॉरी प्लस 8, 10 प्लस 8 म्हणजे एल प्लस बी काय भेटला मला? 10 प्लस 8 18. यस, आलं लक्षात? एल प्लस बी काय भेटलेला आहे? बघा एल प्लस बी काय भेटला मला? 18. आलंय का लक्षात? एल प्लस बी काय झाला? 18 झालेला आहे, बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर ए बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 18. ऑप्शन नंबर ए काय झालं तुमचं? करेक्ट आन्सर. यस, ऑप्शन नंबर ए काय झालेला आहे? करेक्ट आन्सर. लक्षात येत आहे का? बघा एल प्लस बी, आता इथे एल घेतला, फक्त जिथे काय केलं एक्स आणि वाय मध्ये, म्हणजे एक्स ला काय केलं? कन्सिडर लेंथ, एक्स ला लेट केले लेंथ आणि वाय ला काय केले? ब्रेड्थ. यस, एक्स आणि वाय मध्ये. ओके, आता लक्षात ऑप्शन नंबर ए काय झाला तुमचा? करेक्ट आन्सर. ओके, तर बघा चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द डिफरन्स बिटवीन एज ऑफ राम अँड श्याम इज 5. ओके, आता बघा अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये काय करायचंय, तुम्हाला जे काही दिलेले आहेत ना त्यांना आपल्याला एक्स मध्ये आणि वाय मध्ये म्हणजे लेट करत असतो आपण, बरोबर. पण आता ते आपण ज्यावेळेस थिअरी क्वेश्चन असतं आपण काय करतो? लेट एक्स बी द एज ऑफ राम, वाय बी द एज ऑफ श्याम. ओके, असं करत असतो. आता हे काय करायचं? लिहायचं नाही, आपल्याला डायरेक्टली ते मनातली मनात लक्षात घ्यायचं की एक्स हा एज ऑफ राम आहे आणि वाय काय? एज ऑफ श्याम आहे. ओके, मग बघा द डिफरन्स बिटवीन, क्वेश्चन काय दिलाय बघा, जस्ट सी क्वेश्चन. द डिफरन्स बिटवीन एज ऑफ राम अँड श्याम इज 5. ओके, दोघांचा डिफरन्स एजचा काय? 5. अँड सम ऑफ देअर एज इज 25. फाइंड एज ऑफ राम. तर बघा मग कन्सिडर करायचे की एक्स म्हणजे काय? एज ऑफ राम आहे. वाय म्हणजे काय आहे? श्यामचे एज आहे, बरोबर. एज ऑफ श्याम. ओके, श्याम्स एज. मग बघा 5 एक्स मायनस 5, डिफरन्स काय सांगितलाय? 5 आहे. ओके, बघा डिफरन्स बिटवीन एज ऑफ राम अँड श्याम इज काय? 5. 5 म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 5. एक्स हा रामचं वय आहे आणि वाय काय आहे? श्यामचं वय, बरोबर. एक्स इज द एज ऑफ राम अँड वाय इज द एज ऑफ श्याम. मग एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 5, इक्वेशन फर्स्ट. सेकंड इक्वेशन बघा काय येणार आहे? सम ऑफ देअर एज इज 25, म्हणजे एक्स प्लस वाय काय दिलेला आहे? 25. हे बघा एक्स म्हणजे काय? आपण लेट करत असतो, बरोबर. लेट एक्स बी द एज ऑफ राम, वाय बी द एज ऑफ श्याम. तर ते आता लिहायचं नाही, आपल्याला जागा कमी, बरोबर आहे. एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. मग मनातली बात, आपण एक्स काय घेतलं की रामचं वय घेतलेले, बरोबर. एज ऑफ राम, वाय बी द एज ऑफ श्याम. मग एक्स मायनस वाय डिफरन्स दिलेला आहे 5 आणि एक्स प्लस वाय समेशन काय दिलेलं आहे तुम्हाला? 25. आता इथे बघा मायनस आहे, इथे प्लस आहे, ऍड करा दोन्ही इक्वेशन्स, मायनस प्लस कॅन्सल, -y प्लस वाय. ओके,
x प्लस x इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 5 प्लस 25 इज 30 म्हणजे x इज इक्वल टू काय भेटणार आहे मला 30/2 विच इज इक्वल टू 15. x काय भेटला 15 म्हणजे काय आहे एज ऑफ राम काय घेतलं होतं आपण x म्हणजे एज ऑफ राम किती आहे 15. यस एज ऑफ राम किती आहे 15 बरोबर. ऑप्शन नंबर ए बघा ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे एज ऑफ राम 15. यस ऑप्शन नंबर ए ला लॉक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता सी द नेक्स्ट क्वेश्चन. यस ओके if 15x plus 17y is equals to 21, 17x plus 15y is equals to 11, then find the value of x plus y. आता इथे पण बघा सेम x प्लस y विचारला, इथे 15 आहे x चा कोएफिशिएंट, इथे y चा कोएफिशिएंट 15 आहे बरोबर. इथे 17 आहे x चा कोएफिशिएंट, इथे 17 y चा कोएफिशिएंट. तर x प्लस y विचारले डायरेक्टली काय करायचं ऍड करायचं. ऍड या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला ऍड करायचं बघा. 15x plus 17y is equals to किती आहे 21. नेक्स्ट इक्वेशन बघा काय आहे 17x plus 15y is equals to किती आहे 11. ऍड करा दोघी इक्वेशन्सला. 15 plus 17 32x, 15 plus 17 32, y is equals to 21 plus 11 32. ओके मग थ्रू आउट इक्वेशनला 32 ने जर डिवाइड केलं तर काय भेटणार आहे मला x प्लस y इज इक्वल्स टू 32/2 म्हणजेच काय 1. ओके 32/32 x प्लस y इज इक्वल्स टू काय भेटला मला 1. ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. यस ऑप्शन नंबर ए ला लॉक करा. यस नेक्स्ट क्वेश्चन घ्या ठीक आहे. ओके सी द नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे the value of k ची व्हॅल्यू फाइंड करायची for which the system of equations this has infinite number of solution. ओके आता लक्षात घ्या आता क्वेश्चन विचारू शकता व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन विचारू शकता अशा टाइप मध्ये बघा काय दिलंय सिस्टीम हॅज इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स. काय सांगते इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स. आणि आपण बघितलं जर d इज इक्वल्स टू 0 असेल तर काय असतं डू नॉट हॅव युनिक सोल्युशन, either no solution or infinite solution. मग बघा आता इथे काय दिलंय की सिस्टीमला जर इनफायनाइट सोल्युशन असेल तर कशाची व्हॅल्यू फाइंड करायची k ची बरोबर. म्हणजे d इज इक्वल्स टू 0 आहे याचा अर्थ काय दिले मला d इज इक्वल्स टू 0 दिले आहे बरोबर. मग आपण d फाइंड करूया बघा. d काय आहे पहिल्यांदा डिटर्मिनंट कशाचा x चे कोएफिशिएंट आणि y चे कोएफिशिएंट. ओके पहिल्या इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट आहेत 2 आणि 3 बरोबर. नेक्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 4 y चा कोएफिशिएंट आहे k आणि हे किती दिले आपल्याला 0. ओके ही व्हॅल्यू दिलेली मला 0 which is equals to किंवा therefore बघा therefore आता डिटर्मिनंट फाइंड करायचं 2 into k म्हणजे 2k minus 4 into 3 is 12 is equals to 0 बरोबर. हे 0 दिलेले therefore 2k is equals to 12. 2k बरोबर काय भेटणार आहे 12. therefore k is equals to 12/2 म्हणजे 6. ओके k ची व्हॅल्यू काय भेटली मग 6. लक्षात घ्या ऑप्शन नंबर ए झाला तुमचा करेक्ट आन्सर. तर हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे मुलांनो लक्षात ठेवा की जर इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन दिले याचा अर्थ काय घ्यायचे d is equals to 0 घ्यायचा. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीन वरती बघा. द व्हॅल्यू ऑफ k फॉर विच द सिस्टम ऑफ इक्वेशन्स दिस दोन सिस्टम ऑफ इक्वेशन्स दिले हॅज नो सोल्युशन. ओके आता आपण काय कंडिशन असणार आहे d इज इक्वल्स टू 0. आताच बघितलं नो सोल्युशन किंवा इनफायनाइट सोल्युशन कधी असतं ज्यावेळेस d 0 असतो बरोबर. मग आपण d फाइंड करूया. d म्हणजे काय पहिलं इक्वेशन आणि दोन इक्वेशन दिले x y चा कोएफिशिएंट लिहा रो मध्ये. पहिल्या इथे x चा कोएफिशिएंट 1 y चा कोएफिशिएंट 2 पहिली रो. दुसऱ्या रो मध्ये इथे x चा कोएफिशिएंट 5 y चा कोएफिशिएंट k आणि हे काय आहे मला इक्वल टू 0 दिले therefore मग याचा आपण डिटर्मिनंट this into this minus this into this 1 into k is k minus 2 into 5 is 10 is equals to 0 म्हणजे k is equals to काय भेटणार आहे 10. यस ऑप्शन नंबर बघा आहे ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ओके ऑप्शन नंबर ए वरती लॉक करा. मग चला ऑप्शन नंबर ए 10 आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे the value of k for which the system of equations this has unique solution. ओके आता बघा आता हा मध्ये युनिक सोल्युशन दिले. आता तिन्ही क्वेश्चन्स एका लाईन मध्ये आले बरोबर. युनिक सोल्युशन कधी असतं ज्या वेळेस d नॉट इक्वल टू 0 असतो लक्षात ठेवा.
डी नॉट इक्वल टू 0 याचा अर्थ युनिक सोल्युशन. मग आपल्याला डी फाइंड करावं लागेल, बरोबर. इथे डी फाइंड करून घेऊया. मग डी लिहा. पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स चे कोएफिशियंट आणि वाय चे कोएफिशियंट. एक्स चा 1, वाय चा -k. इथे एक्स चा कोएफिशियंट 3, वाय चा कोएफिशियंट 2 आणि हे काय आहे, नॉट इक्वल टू 0 आहे. ओके, हा नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. मग याची आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करूया. बघा, हा दिस इंटू दिस मायनस दिस, 1 इंटू 2 इज 2 मायनस k इंटू 3 किती असणार आहे, -3k. बघा इकडे वरती लिहूया. देअरफॉर 2 मायनस, हा मायनस मायनस प्लस होईल. ओके, हा झाला 3k, बरोबर. -3k आणि हा मायनस, हा काय आहे मला नॉट इक्वल टू 0. म्हणजे k इज इक्वल टू 3k इज इक्वल टू काय होईल, 3k इज नॉट इक्वल टू -2 म्हणजे k इज नॉट इक्वल टू -2/3. यस, k इज नॉट इक्वल टू काय असणार आहे, -2/3. ओके, तर k काय आहे, -2/3 नॉट इक्वल टू, म्हणजे बाकीच्या k ची कोणतीही व्हॅल्यू घ्या चालेल, फक्त k काय नकोय, -2/3. बरोबर, कारण -2/3 झालं तर k म्हणजे d 0 होणार आहे. बरोबर, म्हणजे मग काय ऑप्शन असणार, ऑप्शन बघा आता इथे -2/3 असेल का आन्सर, नाही. काय नकोय मला, हा -2/3 नकोय म्हणजे हे नाही, हे पण नाहीये. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर सी बघा, ऑल रिअल व्हॅल्यूज अदर दॅन -2/3. ठीक आहे, तर फक्त -2/3 नकोय, अदर सर्व व्हॅल्यूज चालतील. ओके, रिअल व्हॅल्यूज. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन. जस्ट अ मोमेंट, त्याला थोडंसं आपण वरती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द सम ऑफ द डिजिट्स ऑफ द 2 डिजिट नंबर इज 9. बघा, सम ऑफ द डिजिट्स ऑफ 2 डिजिट नंबर. समजा 2 डिजिट नंबर कसा आहे, एक्स आणि वाय आहे. बरोबर, एक्स म्हणजे पहिला अंक आणि हा दुसरा अंक. बरोबर, नंबर्स आहे. द सम ऑफ द डिजिट्स ऑफ द 2 डिजिट नंबर इज 9. म्हणजे एक्स प्लस वाय किती दिलाय मला, 9 दिलाय. बघा लक्षात घ्या, हा नंबर एक्स वाय आहे. म्हणजे जसं आपण 21 10 असं म्हणतो ना, तसा हा एक्स म्हणजे 2, वाय म्हणजे 1 अशा टाइप मध्ये आहे. बरोबर, म्हणजे एक्स प्लस वाय किती दिलाय मला, 9 दिलाय. इफ 27 इज ऍडेड टू इट, डिजिट्स ऑफ द नंबर गेट्स रिव्हर्स्ड. बघा, जर याच्यामध्ये मी 27 ऍड केला तर किती भेटणार आहे मला, 36. तर डिजिट्स काय होता, रिव्हर्स, तेव्हा 36 भेटतोय. बरोबर, मग कधी डिजिट्स रिव्हर्स झाल्यानंतर 36 भेटणार आहे, ज्यावेळेस 63 असेल. 63 म्हणजे काय, एक 63 वाय 3 म्हणजे 63 आन्सर असणार आहे तुमचा ऑप्शन नंबर सी. आलं लक्षात. बघा, रिव्हर्स झाल्यानंतर मला 36 भेटतोय, रिव्हर्स झाल्यानंतर 36 भेटतोय, याचा अर्थ मेन काय असणार आहे तुमचा, 63 असणार. यस, लक्षात घ्या. बघा, नंबर गेट रिव्हर्स्ड आणि 27 ऍड केले 9 मध्ये, तर मला नंबर काय भेटला, 36. हा रिव्हर्स होतोय, म्हणजे ओरिजिनल नंबर रिव्हर्स होऊन काय भेटतोय, 36. मग ओरिजिनल नंबर काय असणार, 63. यस, ऑप्शन नंबर ए. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता बघा, अजय हॅज ओनली RS1 अँड RS2 कॉइन्स. ओके, म्हणजे 1 रुपया आणि 2 रुपयाचे कॉइन्स आहेत विथ हिम. इफ टोटल नंबर ऑफ कॉइन्स दॅट ही हॅज इज 50. बघा, त्याला टोटल कॉइन्स, त्याच्याकडे 1 रुपयाचे कॉइन्स आहेत, काही 2चे आहेत. बरोबर, आणि टोटल कॉइन्स किती आहेत, 50 कॉइन्स आहेत. ओके, तुमच्यासारखा एखादा असेल जो कॉइन्स जमा करणार असेल अजय. बरोबर, मग तो 50 कॉइन्स त्याच्याकडे आहेत, 1 रुपयाचे काय आहेत, 2 रुपयाचे. बरोबर, मग अमाऊंट ऑफ मनी विथ हिम इज 75. पण त्याच्याकडे टोटल अमाऊंट किती आहे, 75. बरोबर, कॉइन्स 50 आहेत पण अमाऊंट किती, 75. बघा, देन द नंबर ऑफ RS1 अँड RS2 कॉइन्स आर रिस्पेक्टिव्हली. तर आपल्याला काय फाइंड करायचंय, तर 1 रुपयाचे किती कॉइन्स आहेत आणि 2 रुपयाचे किती कॉइन्स. मग समजा आपण कन्सिडर केलं की एक्स कॉइन्स कशाचे आहेत, 1 रुपयाचे, वाय कॉइन्स कशाचे आहेत, 2 रुपयाचे. तर बघा, टोटल कॉइन्स किती आहेत माझ्याकडे, 50. म्हणजे मला इकडे बघा, इकडे लिहूया आपण, एक्स प्लस वाय किती भेटणार आहे, 50. बरोबर, एक्स नंबर ऑफ कॉइन्स कशाचे आहेत, 1 चे, 1 रुपयाचे. वाय नंबर ऑफ कॉइन्स कशाचे आहेत, 2 रुपयाचे. मग दोघांचं माझ्याकडे म्हणजे समजा अजयकडे बघा किती आहेत, टोटल 50 कॉइन्स आहेत, म्हणजे एक्स प्लस वाय किती आहे, 50. नेक्स्ट बघा, अमाऊंट किती दिलं त्याच्याकडे, टोटल 75. बघा, जर एक रुपयाचे कॉइन्स एक्स असतील तर टोटल अमाऊंट किती होणार आहे, एक्स, 1 इंटू एक्स. जर 2 रुपयाचे कॉइन्स टोटल वाय असतील तर अमाऊंट किती होणार आहे, 2y. बरोबर, यस, म्हणजे बघा, एक्स अमाऊंट झाली आणि ही 2y अमाऊंट. बरोबर, 2 इंटू वाय. पण टोटल अमाऊंट किती, 75. म्हणजे एक्स प्लस 2y किती आहे, टोटल अमाऊंट 75. ओके, हा झाला इक्वेशन 2 देऊया. ओके, ऑप्शन नंबर, ठीक आहे, इक्वेशन 2. बघा, तर आता मला 2 इक्वेशन्स भेटले. बरोबर, काय फाइंड करायचं मला, द नंबर ऑफ RS1 अँड RS2 कॉइन्स, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या.
आता इथे बघा एक्स आहे, इथे एक्स आहे, इथे वाय, इथे -2 वाय आहे, बरोबर. इथून सबस्ट्रॅक्ट करा, बरोबर. तर इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 आपण सबस्ट्रॅक्ट करू. ओके, बघा जर ठीक आहे, इथून सबस्ट्रॅक्ट जर केला तर काय होईल, हा -x + x कॅन्सल होईल, बरोबर. आता y - 2y -y, 50 - 75 -25 म्हणजे y काय भेटणार आहे मला 25, y भेटला 25. ओके, y 25 आला. आता x कसा फाइंड करणार, यस y जर 25 भेटला तर या इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये सबस्टिट्यूट करा. x + y किती आहे 50, y च्या जागी 25 + 50, बरोबर. म्हणजे काय असणार आहे, x 50 - 25 += 25, x ची व्हॅल्यू भेटली मला 25. ओके, आलं लक्षात, x 25 y पण 25. बघा ऑप्शन आहे का तसा, ऑप्शन नंबर डी करेक्ट आन्सर. यस, ऑप्शन नंबर डी आहे 25, 25. यस, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. आलं लक्षात, सिंपल क्वेश्चन, जस्ट समजून घ्या व्यवस्थित आणि त्याप्रमाणे सॉल्व्ह करायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय डिटर्मिनंट, चिंदी क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये काहीच नाही, डिटर्मिनंट सॉल्व्ह करणार नाही आपण आता, ठीक आहे. आता किती वेळा सांगायचं, दिस इंटू दिस इंटू दिस इंटू दिस, यस, दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस, सिंपल आहे, ठीक आहे. ते तुम्ही जस्ट सॉल्व्ह करा, सिंपल क्वेश्चन आहे डिटर्मिनंट. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx, dx फाइंड करायचा आहे. आणि तुम्हाला काय दिलेले, दोन इक्वेशन दिलेत. dx म्हणजेच काय, तुम्हाला इथे dm फाइंड करायचा आहे. आणि काय असतो dx किंवा dm म्हणजे, आता काय करणार इथे, फक्त m चे कोएफिशिएंट जे आहेत त्यांचा कॉलम काढायचा आणि कॉन्स्टंटचा ऍड करायचा. इथे आहे 54, ओके, इथे आहे 28 आणि इकडे किती आहेत बघा, y चे कोएफिशिएंट लिहा 6 आणि इथे आहे 2. यस, आणि ते आपल्याला फाइंड करायचं. बघा मग फाइंड करा dm किंवा dx जे दिलेलं आहे, विच इज इक्वल्स टू बघा, ओके, 54 into 2. आता डिटर्मिनंट फाइंड करतोय आपण, बरोबर. दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस मायनस 28 into 6. ओके, चला आता गुणाकार करायचा आपल्याला, जस्ट मल्टिप्लिकेशन आहे. 54 into 2 is 108. ठीक आहे ना, सिंपल कॅल्क्युलेशन कसं, 54 आहे समजा, तुम्हाला डायरेक्टली नाही समजत, 50 into 2 किती होणार आहे 100, 4 into 2 8 म्हणजे 108 मायनस 28 into 6. ठीक आहे, तर त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 8 into 6 is 48. ठीक आहे, 4 रिमेनिंग. ठीक आहे ना, 8 गुणिले 6 किती असतात, 8 × 48, 8 राहिले, बाकी किती राहिली तुमची 4. 6 into 2 म्हणजे 6 into 2 किती, 12 + 4 16, 108 मायनस 168 किती येणार राहणार आहे, यस 60, बरोबर. ओके, जस्ट मोमेंट. तर बघा किती राहणार आहे आता. आता बघा त्याच्यातून आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे 168 मधून 108, तर बघा हा 8 तर डायरेक्टली जाणार आहे 0, बरोबर. 6 - 0 1 - 1 म्हणजे किती राहणार आहे 60, बरोबर. बघा पण काय आहे इथे बघा 168, सिंपल नाहीये ही, ठीक आहे. फक्त इथे काय द्यायचं तुम्हाला, मायनस, म्हणजे dx किती भेटणार आहे, dx किंवा dm -60. बघा आता हे लक्षात घ्या, 168 मायनस मी 108 केला, पण काय इथे सिम्बॉल चेक करायचं, जे साइन आहे 168 चं काय मायनस, म्हणून त्याला -60. यस, -60 येणार आहे आन्सर. बघा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर ए -60. चला ऑप्शन नंबर ए वरती लॉक करायचा आहे. तर हे लक्षात घ्या, इथे लक्षात घ्यायचंय की सिंपल असलं तरी पण जे मायनसचं साइन विसरायचं नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy. यस, dy ची व्हॅल्यू फाइंड करायची, सिंपल आहे. यस, आता चिंदी क्वेश्चन झाला हा. काय करणार, x चे कोएफिशिएंट लिहा अगोदर 7, इथे x चा कोएफिशिएंट आहे 4, y च्या जागी आता dy फाइंड करायचा म्हणजे काय करायचंय, y च्या कोएफिशिएंटला रिप्लेस करायचंय कॉन्स्टंटने, बरोबर. 3 4 कॉन्स्टंट, ओके, which is equals to 7 into 4 minus 4 into 3. काय येणार आहे, 7 into 4 is 28 minus 12 which is equals to 16. ओके, 28 minus 12 is 16. आन्सर काय असणार आहे फायनल, dy is equals to 16. ऑप्शन नंबर बी. यस, सिंपल क्वेश्चन आहे बघा, जस्ट सिंपल आहे. आपण लिहित बसायचं नाही डायरेक्ट की असं. ओके, डायरेक्ट फाइंड आन्सर करायचं. ओके, नेक्स्ट बघा आता. आता इथे पण तुम्हाला काय दिले बघा, dy दिलाय, d दिलाय बघा. ठीक आहे, dy दिलाय, d दिलाय, काय विचारलं, व्हॅल्यू ऑफ y. सिंपल आहे, तुम्हाला क्रॅमर्स रूल नुसार y इज इक्वल्स टू काय असतो, dy अपॉन d. ठीक आहे ना, समजा आठवत नाहीये, dd कॅन्सल करा ना, काय भेटतं. यस, असं काही कॅन्सल नका करू, लक्षात ठेवण्यासाठी. ओके, तर dy अपॉन काय आहे dy, dy ची व्हॅल्यू आहे 63 आणि d ची व्हॅल्यू आहे 9. ठीक आहे, 9 ने डिवाइड करा 7. ठीक आहे, तर y इज इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला 7. ओके, तर ऑप्शन नंबर बघा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए 7.
यस, ऑप्शन नंबर ए ला लॉक करा आता. ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर सी, सॉरी 7. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिंपल आहे. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस? सिंपल क्वेश्चन आहे बघा. इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस बघा असं असेल, जर एक्स ऍक्सिस असणार आहे, हा असेल वाय ऍक्सिस, तर इथे काय असतो आपला पॉइंट, हा ओरिजिन असतो 0 0. लक्षात ठेवा, एक्स ऍक्सिसचं इक्वेशन म्हणजे y इज इक्वल टू 0. नेक्स्ट बघा इथे, इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस इज x इज इक्वल टू 0. तर लक्षात ठेवायचंय, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस y इज इक्वल टू 0, इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस x इज इक्वल टू 0. ओके, तर लक्षात ठेवायचं बघा, जर इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस असणार आहे y इज इक्वल टू 0 आणि इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस असणार आहे x इज इक्वल टू 0. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. फॉर x प्लस 2y is equals to 3 and 2x minus 7y is equals to 4, what is the value of a1 upon a2? आता हे बघा सिंपल आहे, असं असेल a1x plus b1y is equals to c1, a2x plus b2y is equals to c2 असं असतं ना. a1 म्हणजे हा एक कोएफिशिएंट कशाचा, x चा, a2x चा कोएफिशिएंट, बरोबर. इथे x चा कोएफिशिएंट पहिल्या इक्वेशन मध्ये बघा, x चा कोएफिशिएंट 1, दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 2, 1/2. यस, ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर. सिंपल क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या, a1 अपॉन a2 लक्षात ठेवा, a1 हे कोएफिशिएंट असतात x चे, b1 असतो y चा. ठीक आहे ना. दुसऱ्या इक्वेशन मध्ये a2 असतो x चा, b2 असतो y चा. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता. फॉर 2x minus 3 बघा, 2x minus 3 is equals to 4 and 3x minus 2y is equals to 6, two linear equations. Find x minus y. आता बघा, या दोन इक्वेशन मध्ये इथे 2 जरी असला तर इथे -2 आहे. ठीक आहे ना. असं नाहीये की इथे 2 आहे, इथे x चा कोएफिशिएंट, तर इथे y चा कोएफिशिएंट 2 म्हणताय, -2 आहे. म्हणजे हे त्या टाइपचं नाहीये, हे तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं आहे. ओके, की इथे हे त्या टाइपचं इक्वेशन नाहीये की x चा कोएफिशिएंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा आहे आणि y चा कोएफिशिएंट त्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट, असं नाहीये. ओके, तर लक्षात घ्या, इथे वेगळे. तर आता इथे बघा काय करायचं, आपल्याला ऍड करायचे डायरेक्टली, या दोन्ही इक्वेशनला ऍड करायचे. बघा इक्वेशन्स लिहूया अगोदर. 2x minus 3y is equals to 4. दुसरा इक्वेशन आहे 3x minus 2y is equals to 6. आता बघा इथे मला मायनस मायनस दिसते, मला काय पाहिजे, x minus y. ऍड करा ना, 2x plus 3y 3x. ओके, 3x plus 3x 5x, हा मायनस मायनस ऍडिशन होईल. 3y minus 3y minus 2y किती होणार आहे, -5y इज इक्वल टू, या दोघांचं ऍडिशन केलं तर 10. डिवाइड करा 5 ने, इथे बघा थ्रू आउट 5 ने जर डिवाइड केलं तर x minus y is equals to 10/5 is equals to 2. म्हणजे x minus y ची व्हॅल्यू काय भेटली मला बघा, x minus y is equals to काय भेटला, 2. ऑप्शन नंबर बी. आलं लक्षात? करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, असे काही क्वेश्चन्स आहेत सिंपल, तुम्हाला आता लक्षात आले असतीलच. तर बरेच क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर दिस two linear equations, 3x plus y is equals to 10, x plus 2y, x is equals to 2 plus y, what is the value of y? ठीक आहे, y ची व्हॅल्यू करायची बघा. पहिलं इक्वेशन लिहा, 3x plus y is equals to काय आहे 10, y ची व्हॅल्यू फाइंड करायची. दुसरं इक्वेशन बघा आता, x minus y is equals to 2. हा जो प्लस y इकडे येणार मी, तर -y झाला. ऍड करा, -y plus y कॅन्सल. ठीक आहे ना. ऍड करतो, x plus 3x plus x 4x is equals to 10 plus 2 12. म्हणजे x इज इक्वल्स टू काय असणार आहे, 12/4 इज इक्वल्स टू 3. म्हणजे x ची व्हॅल्यू काय भेटली मला, ठीक आहे ना, 3. आता बघा x ची व्हॅल्यू 3 आहे, ऑप्शन कडे नाही जायचे, मला कसं काय पाहिजे, y ची व्हॅल्यू. कन्फ्युजन लगेच आपण बघा, इथे 3 नाहीये म्हणून बरे, जर 3 दिला असेल तर बऱ्याच जणांनी 3 आन्सर करून दिलं असतं. ओके, मग आता मला y पाहिजे. आलेला x ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवा, काय आहे, x minus y is equals to 2. ठीक आहे, x minus y is equals to 2 आहे. x च्या जागी 3 ठेवा, 3 minus y is equals to 2. Therefore minus y is equals to बघा 2 minus 3, हा 3 कडे जाईल, मायनस होईल, म्हणजे minus y is equals to 2 minus 3 is -1. म्हणजे y is equals to काय भेटणार आहे मला बघा, y is equals to काय भेटणार आहे, therefore y is equals to +1. यस, मायनस ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटणार आहे, +1. तर y ची व्हॅल्यू आहे बघा, ऑप्शन नंबर डी करेक्ट आन्सर, +1. ओके, तर ऑप्शनला लॉक करा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, ठीक आहे. तर बघा, आपण बरेच क्वेश्चन्स घेतले, एक जवळपास 50 क्वेश्चन्स आपण क्लिअर केले, इथे सॉल्व्ह केलेले. तुम्ही हे जर क्वेश्चन्स व्यवस्थित मन लावून सॉल्व्ह केले, ठीक आहे, केवळ बघून नका घेऊ, वही पेन घेऊन सॉल्व्ह करा. कमीत कमी तुम्हाला असे सॉल्व्ह जर करता आले तर भरपूर होईल. ठीक आहे, तर बघा आपण अशाच व्हिडिओ बनवू, प्रत्येक जे चॅप्टर आहेत तुमचे त्याच्यावरती एक वन शॉट व्हिडिओ बनवू, 1-1.5 तासाचा लेक्चर आहे. ठीक आहे, तर तुमच्या
जे कोणी मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ज्यांना आता 11th ला चांगल्या कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायचे सीईटी करता. ठीक आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.